करतो अध्यक्ष महोदय। लातूरला जो नवा बाह्यवळण रस्ता आपल्याला करायचा आहे, जेणेकरून शहरामध्ये येणारी वाहतूक शहराबाहेरून आपल्याला नेता येईल, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काही जमिनीच्या अधिग्रहणासाठी निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्या रस्त्यासाठी शासनानं तातडीनं पावलं उचलून तो रस्ता विकसित करण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना कराव्यात। लातूर जिल्हा रुग्णालय हे सुद्धा गेली अनेक दिवस हा प्रकल्प रखडलेला आहे। आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भामध्ये काही पावलं उचललेली आहेत, पण लातूर जिल्हा रुग्णालयाची मंजुरी ज्या वर्षी झाली तेव्हा फक्त 100 खाटाचं रुग्णालय मंजूर झालं, पण आता लोकसंख्या वाढली आहे, आता ते 400 खाटांचं रुग्णालय व्हावं अशी मागणी या ठिकाणी होते। त्या संदर्भामध्ये सरकारनं त्याकडे तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती या निमित्तानं करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, अनेक विधानसभा सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभाग नोंदवत असताना सगळेच मुद्दे या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत। यापेक्षा मी अधिक भाष्य करून आपला अधिक वेळ घेणार नाही। मी एवढंच या निमित्तानं सांगेन की राज्य सरकारचा हा जो काही महत्वाकांक्षी अर्थसंकल्प या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेला आहे, मला असं वाटतं की अनंत अडचणी आहेत, अनंत अडचणींवर मात करून आपल्याला या राज्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि सरकारला आमची अशी आग्रही विनंती आहे की या राज्याला पुढे घेऊन जात असताना सत्ताधाऱ्यांना जसं आपण विश्वासात घेतच आहात, तेव्हा विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेऊन या राज्याला आपल्याला पुढे न्यावं।